जळगावच्या एरंडोल नगर परिषदेच्या निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजल्यानंतर देखील मोठी रणधुमाळी या ठिकाणी पाहावयास मिळते आहे। आपण जर बघू शकतो तर या एरंडोल नगरपालिकेसाठी बहुरंगी नाही तर तिरंगी नाही चौरंगी लढत या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। सर्व पक्ष एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असतानाच मात्र आता 2 दिवस या ठिकाणी निवडणुकीच्या अर्ज भरण्याची मुदत शिल्लक आहे। मात्र असं असताना देखील अद्यापही कुठल्याच प्रकारच्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही। नेमकी यामागची संपूर्ण काय कारण असू शकतात, नेमकी पक्षाच्या उमेदवारांनी अद्यापही अर्ज का दाखल केले नाही, त्यांची युती झाली आहे का, आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी महायुती असेल किंवा भाजप शिवसेना या माध्यमातून उमेदवारांची रणनीती ठरलेली नाही का, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत एरंडोलचे नागरिक आहेत। दादा काय सांगाल, अद्याप 2च दिवस उरलेले आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी एरंडोलच्या नगरपालिकेसाठी अर्ज दाखल केले नाही, नेमकी काय प्रतिक्रिया? त्यांची जनतेसमोर जायची त्यांची हिंमतच त्यांच्यामध्ये उरली नाही। अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे। एरंडोल शहरामध्ये जवळजवळ 90% हे शेतकरी बांधव आहेत। त्यांच्या खात्यांवर यांनी आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाईच्या रकमा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाहीत। त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि थोडेसे लोक जे दोन लोक आहेत ते 2 लोक संपूर्ण नगरपालिका चालवतात। पैसा शासनाकडून आणायचा आणि त्याच्यामध्ये टक्केवारी घ्यायची आणि त्या टक्केवारीमुळे त्यांच्यामध्ये एवढे वाद आहेत की ते एकमेकांवर सुद्धा डायरेक्ट धावून येतात आणि पाहिजे तेवढा मारामारी या ठिकाणी एरंडोल शहरामध्ये करून एक दहशत निर्माण त्याच्यामध्ये त्यांनी ते करीत आहेत आणि त्यामुळे त्यांना आता त्यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही लोकांसमोर जायची आणि लोकांनी ठरवून घेतलेलं आहे आता जे गावामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाच्या विरोधामध्ये जे चांगल्या विचाराचे लोकांना विश्वासात घेणारे जेवढे काही अपक्ष उमेदवार आहेत या अपक्षांनाच लोक या ठिकाणी संधी देणार आहेत। निश्चितच अपक्ष उमेदवाराला संधी मिळणार आहे। ताई काय सांगाल, तुम्ही देखील एक नागरिक आहात, या ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी काही कामं केलेली आहेत का, गावाचा विकास झालाय का एरंडोलचा, काय सांगाल? प्रभाग 4 मध्ये आणि 6 मध्ये पूर्ण फिरून आली। कुठे कुठे लाईट नाही, पाणी नाही, गटारी नाही, कचरा झाडणे नाही, भरणे नाही, काहीच तिथे ना सत्ताधारी पक्षांनी काहीच कामं केलेली नाहीये आणि रोजचे झाडणारे सुद्धा येत नाही आणि कचरा पण भरून जात नाही आणि गटारींच्या समस्या, लाईटच्या समस्या, दूर दूर फिरलो तिथे लाईट नाहीये, पाण्याच्या समस्या आहे, कुठे कुठे नळ नाही प्यायच्या पाण्याचे। पूर्ण 2 वार्डांमध्ये मी पूर्ण फिरून आलेली आहे, तिथे काहीच सत्ताधारी पक्षांनी काहीच केलेलं नाही। सत्ताधारी पक्ष असून देखील या ठिकाणी कुठल्याच प्रकारची या ठिकाणी कामं झालेली नाहीये। आपल्यासोबत स्वतः तरुण आहे, ते दादा काय सांगशील, एरंडोलचा तू रहिवासी आहे, सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी कुठे कामं केलेली आहेत का, नेमका तुझा तरुण पिढीचा कौल कोणाच्या दिशेने राहणार आहे, काय प्रतिक्रिया? या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार आणि समोरून जे उभे राहतील ते फक्त स्वतःचे घर भरण्याकरता या ठिकाणी उमेदवारी करत आहे आणि या ठिकाणी मी सर्वसामान्य नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की एक शिक्षित आणि काम करण्याची धडपड ज्या उमेदवारांमध्ये आहे त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे। जे कोणी टक्केवारी घेतात त्यांना आपण नाकारायचं। या ठिकाणी मी तरुण उमेदवार लोकांना, मतदारांना हेच सांगू इच्छितो की आपण सुजाण नागरिक आहोत आणि सुजाण नागरिक ही शेवटच्या दिवसापर्यंत आपली बुद्धी ही त्या ठिकाणी शाबूत ठेवावी, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण त्या ठिकाणी एक चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती करतो। आपल्या मागे चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं अशी या ठिकाणची तरुणाची या ठिकाणी भावना आहे। अजून देखील काही नागरिक आहेत, दादा काय सांगशील, अद्याप 2च दिवस या ठिकाणी शिल्लक आहे मात्र पक्षाचे कुठलेच उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीच्या वाटेवर दिसत आहे का, नेमकी तुझी काय प्रतिक्रिया आहे, गावाचा विकास झाला आहे का? गावाचा विकास पाहिजे होता तो त्याप्रमाणे झालेला नाहीये, परंतु मी आबासाहेबांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षापासून या शिवसेनेमध्ये काम करत होतो, परंतु मी तिथे काही पाहिलं, काही कारस्थान करून आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून उमेदवारी जाहीर केली। गेल्या उमेदवारी नेतृत्व करणारे लोक जे पाहतो आपण ते गुंड प्रवृत्तीचे, पत्त्यांचे क्लब त्यांचे स्वतःचे, म्हणून लोकांनी सुद्धा अशा गोष्टींना काम करता जो समाजसेवेचे गटार रस्ता मीटर असेल या आम्ही गेल्या 15 वर्षापासून ते काम करतोय। आज गेल्या वर्षापासून आम्ही जवळजवळ या प्रभागामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली 5 कोटीचे प्रभाग क्रमांक 4 मध्ये कामं केले। त्यानंतर आज बघतो आपण हा
पर्सेंटेजचं राजकारण या एरंडोल नगरपालिकेने चालू झालंय। एखादी ठेकेदाराला असं वाटतं की पुरा गावाचा मालक मी झालेला आहे। आज तृतीय कर्मचारी असून आणि दुसऱ्यांच्या नावावर ठेकेदारी मक्तेदारी चालवण्याचे काम या एरंडोल नगरपालिकेत चालू आहे। आणि आपण बघतोय गेल्या चुकीच्या लोकांच्या हाती ही सत्ता द्यायला नको, आणि म्हणून आज आपण बघतोय विरोधक असतील, विरोधक फक्त प्रत्येक पक्षाचे जे बघतो आपण, आज कुठल्याही एकही उमेदवाराने नामांकन अर्ज भरलेला नाही, आणि म्हणून त्याला धडकी भरलेली आहे। आणि आम्ही म्हणून या प्रभाग क्रमांक 4 आणि 6 मध्ये उमेदवारी दाखल केली अपक्ष म्हणून, आणि म्हणून या एरंडोल शहराच्या आणि जनतेच्या कुठल्याही विकासात्मक कामं त्यांनी केलेलं नाही, आणि या विकासाच्या विजन घेऊन आम्ही लोकांसमोर निश्चित आपण जर बघतोय तर एरंडोल मध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही, अशीच जनतेची या ठिकाणी भावना आहे। त्याचमुळे अद्याप देखील तरी कुठल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उडी घेतलेली नाही। नेमकी हे अपक्ष उमेदवार समोरच्या पक्षात असलेल्या उमेदवारांना कशा पद्धतीने टक्कर देतात, नेमके एरंडोलचा विकास झाला नाहीये, त्यामुळे या गावाची एरंडोलची जनता नेमकी कौल कोणाला देते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।